नमस्कार सर्वांना. आजचा माझ्या लेक्चरचा विषय आहे झोपेसाठी योगिक जीवनशैली किंवा योगा फॉर स्लीप. मायसेल्फ डॉक्टर रचना चंद्रकांत आवारे, MD इन स्वस्थ अँड योगा. तर आपल्याला एक फेमस वाक्य माहिती आहे की जो जागत रहे वो खोवत रहे. तर हे काय खोवत रहे किंवा हे काय हरवत चाललेलं आहे? तर डेफिनेटली इथे हेल्थ जी आहे ती हरवत चाललेली आहे. जे खूप जागतात किंवा ते खूप जागरण करतात किंवा ज्यांना झोप येत नाही त्यांची हेल्थ ही खालावत जाते. तर याच्यासाठी थोडंसं स्टॅटिस्टिक मी पहिल्यांदा सांगू इच्छिते. तर एम्समध्ये याच्यावर 7 वर्ष रिसर्च झालेला आहे इन्सोमनियावर. तर त्यांनी 1024 पेशंट हे इन्सोमनियाचे घेतलेले होते. तर त्यापैकी 712 पेशंटला हा प्रायमरी हायपरटेन्शन म्हणजे हायपरटेन्शन ड्यू टू इन्सोमनिया हे डेव्हलप झालेलं होतं. त्याच्यानंतर आणखीन एक रिसर्च पब्लिश झाला होता. तर त्याच्यामध्ये झोपेची कारणं काय काय आहेत हे बघितलं गेलं होतं. तर त्याच्यामध्ये असं सांगितलं की 30% जे लोक आहे ते प्रोफेशनल कारणांमुळे झोपत नाही. म्हणजे काम जास्त आहे त्याच्यामुळे त्यांचं झोपण्याचं जे ड्युरेशन आहे ते कमी होतं. साधारणतः 25% जे युवक आहे किंवा तरुण आहेत ते झोपत नाहीत. त्याचं कारण जे व्हॉट्सअप, मोबाईल आणि फेसबुक हे सांगितलेलं आहे. आणि जनरली हे सांगितलेलं आहे की जे मेलमध्ये झोपेची जी समस्या आहे ती फिमेल मध्ये 2 टाईम जास्त सांगितलेली आहे, 2 टाईम्स दॅन मेल असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तर काय होतं तर जनरली आता झोप न येणे हे खूप कॉमन झालेलं आहे. अगदी लहान मुलं पण याचे शिकार झालेले आहेत. तर हे एक बर्निंग प्रॉब्लेम सध्या समाजामध्ये हा डेव्हलप होत आहे. तर झोप नाही झाली तर काय काय होऊ शकतं? तर साधारणतः इथे इंट्रोडक्टिव्ह म्हणून मी सांगते की डिप्रेशन, त्याच्यानंतर डायबिटीस किंवा हेल्थच्या विविध समस्या येऊ शकतात किंवा मेंटल हेल्थ ही खराब होऊ शकते. तर आपण आता याचं डिटेलमध्ये बघूयात. तर त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम जी थोडीशी ओळख सांगते मी, जस्ट इंट्रोडक्शन. तर आपल्याला माहिती आहे की झोप ही सगळ्या म्हणजे ॲनिमल किंगडम जे आहे त्याच्या सगळ्या स्पेसिसमध्ये झोप ही कॉमन आहे. तर ते वेगवेगळ्या स्पेसिस जे येतात ॲनिमलमध्ये ते सर्व झोपतात. आणि इवन आयुर्वेदामध्ये सुद्धा झोपेला उपस्तंभामध्ये जागा दिलेली आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की जशी तिपईला 3 पाय असतात तसे आपल्या जीवनाचे 3 उपस्तंभ सांगितलेले आहेत. 3 स्तंभ आहेत ते वात, पित्त, कफ सांगितलेले आहेत आणि 3 उपस्तंभ जे आहेत ते आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य सांगितलेलं आहे. तर स्वप्न म्हणजे निद्रा हे सांगितलेलं आहे. म्हणजे एवढं महत्त्वाचं ते आहे. त्याच्यानंतर ही जी मी आता सांगितलं की ही झोप जी आहे तर ही प्रत्येक स्पेसिसची झोप जी आहे ते झोपेचं ड्युरेशन वेगवेगळं आहे. पण जनरली असं नाही आहे की त्याच्या स्ट्रक्चरवर, ॲनिमलच्या स्ट्रक्चरवर किंवा त्याच्या साईजवर किंवा त्याच्या वेटवर ते अवलंबून नाही. कारण की कॅट जी आहे ती जवळपास 18 तास झोपते आणि तिच्यापेक्षा मोठा माणूस जो आहे म्हणजे बाय स्ट्रक्चर बाय आपण वेटने वगैरे म्हणू शकतो तर हा 8 ते 9 तास झोपतो. म्हणजे ही झोप जी आहे ती स्ट्रक्चरवर, साईजवर किंवा वेटवर डिपेंड नाही आहे. त्याच्यानंतर तर आपण बघूया की झोपेचं काय महत्त्व आहे. तर एवढी मी मागापासून सांगत आहे. तर झोपेचं जे महत्त्व आहे तर त्याच्यामध्ये पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की रिस्टोरेशन अँड रिकव्हरी. जे आपलं वेअर अँड टेअर होतं ते सगळं भरून काढण्याचं काम जे आहे ते झोपेत होतं. हिलिंगसुद्धा झोपेत होतं. त्याच्यानंतर एनर्जीचं जे आहे ते कन्झर्वेशन झोपेमुळे होते. त्याच्यानंतर असं म्हणतात की हे ॲक्च्युली मी मॉडर्न सायन्सनुसार सांगत आहे. डिस्चार्ज ऑफ इमोशन थ्रू ड्रीमिंग. जे आपल्या इमोशन्स असतात ते इमोशन आपले बाहेर पडतात बाय ड्रीमिंग अकॉर्डिंग टू मॉडर्न सायन्स. त्यानंतर जे आपले ईच आणि एव्हरी फिजिओलॉजिकल फंक्शन जे आहेत ते डिपेंड अपॉन स्लीप. आपलं पचन असेल किंवा मग आपलं सगळ्याच गोष्टी म्हणजे पचन, ॲनाबॉलिझम, कॅटाबॉलिझम सगळ्याच गोष्टी ह्या ज्या आहेत झोपेवर अवलंबून असतात. आपली प्रॉपर झोप झाली तर आपण जेव्हा डीप स्लीपमध्ये असतो तेव्हा ग्रोथ हॉर्मोन रिलीज होतं. म्हणजे आपल्या शरीराची पूर्ण जी वाढ आहे ती सुद्धा झोपेवर अवलंबून असते. त्याच्यानंतर मेंटल जे फंक्शन आहेत म्हणजे त्याच्यामध्ये शार्पर कॉन्सन्ट्रेशन, बेटर डिसिजन मेकिंग किंवा इम्प्रूव्ह मेमरी किंवा मग आपले आपली डिसिजन घेण्याची जी क्षमता आहे म्हणजे सगळं जे मेंटलमध्ये येतं तर ते सगळं जे आहे ते सगळं झोपेवर अवलंबून असतं. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन आणि मोस्ट इम्पॉर्टंट इम्युनोमॉड्युलेशन. झोपेमुळं आपली इम्युनिटी जी आहे ती वाढते. तर हे कसं होतं तर जे आपल्या टी सेल असतात टी सेल जे असतात तर टी हेल्पर सेल वाढतात म्हणून आपली इम्युनिटी वाढते. त्याच्यानंतर स्लीप ही खूप महत्त्वाची आहे फॉर
सर्वायव्हर ऑफ लाईफ आणि मेंटेन टू हेल्थ. तर आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की निद्रायुक्तम सुखम दुःखम पुष्टिकारश बलाबलम ऋषिता क्लिबता ज्ञानम अज्ञानम न जीवितम न च. याचा अर्थ असा आहे की विधियुक्त जर निद्रा घेतली तर आपल्याला सुख, पुष्टी, बल, ऋषता, ज्ञान आणि जीवनाची प्राप्ती होते. आणि विधियुक्त जर झोप घेतली नाही तर मग आपल्याला दुःख, कार्श, अबल, नपुसकता आणि अज्ञान आणि मृत्यूसुद्धा येऊ शकतो. अशा प्रकारे झोपेचं महत्त्व सांगितलेलं आहे. त्यानंतर आहे की झोपेची व्याख्या काय आहे. तर एकदम म्हणजे खूप छान व्याख्या सांगितलेली आहे, म्हणून मी गुगलवरनं घेतलेली आहे की झोप म्हणजे काय. तर ती नॅचरल आहे, इझिली रिव्हर्सिबल अशी एक पिरियडिक स्टेट ऑफ मेनी लिव्हिंग थिंग दॅट मार्क बाय अब्सेन्स ऑफ वेकफुलनेस. म्हणजे अशी अवस्था तर त्यात ती नॅचरल आहे, रिव्हर्सिबल आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲब्सन्स ऑफ वेकफुलनेस असतो, त्याच्यानंतर लॉस ऑफ कॉन्शियसनेस असतो, त्याच्यानंतर एक ती म्हणजे ती झोप एक विशिष्ट पोझिशन घेतल्यानंतर ती येते. तर ती पोझिशन कुठली असती, जनरली आपण झोपलं आणि डोळे बंद केले तर आपल्याला झोप येते. त्याच्यामध्ये ड्रीम्स दिसतात, त्याच्यानंतर ब्रेन्सच्या ॲक्टिव्हिटीमध्ये बदल होतात, ब्रेनच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आणि फिजिओलॉजिकल फंक्शनमध्ये चेंजेस होतात. आणि ती बनलेली आहे 2 सायकल्सची. त्याच्यामध्ये नॉन REM रॅपिड आय मुवमेंट आणि दुसरी जी आहे ती रेम म्हणजेच रॅपिड आय मुवमेंट आणि नॉन रॅपिड आय मुवमेंट, अशा 2 सायकल्सची बनलेली असते. आणि युजली ही इसेन्शियल आहे टू रिस्टोरेशन अँड रिकव्हरी ऑफ व्हायटल बॉडीली अँड मेंटल फंक्शन. म्हणजे हे सगळ्या क्वालिटीज ज्या आहेत त्या झोपमध्ये आहेत. नॅचरल आहे, रिव्हर्सिबल आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अब्सेन्स ऑफ वेकफुलनेस असतो, त्याच्यानंतर लॉस ऑफ कॉन्शियसनेस असतो, त्याच्यानंतर एक विशिष्ट पोश्चरमध्ये घेतल्यानंतर ती येते. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला ड्रीमिंग होतं, चेंज ऑफ ब्रेन ॲक्टिव्हिटी आणि फिजिओलॉजिकल फंक्शनिंग चालू असतं. इट कन्सिस्ट ऑफ टू कंपोनंट, दॅट इज नॉन REM आणि REM स्लीप. आणि हे जे आहे ती इसेन्शियल आहे फॉर रिस्टोरेशन अँड रिकव्हरी ऑफ व्हायटल बॉडीली फंक्शन्स अँड मेंटल फंक्शन्स. ओके. आणि माझी आवडती सोपी डेफिनेशन, स्लीप इज अ बिहेवियरल स्टेट इसेन्शियल टू मेंटेन फिजिकल, मेंटल अँड इमोशनल वेल बिईंग. म्हणजे झोप ही अशी एक स्टेट आहे ती महत्त्वाची आहे आपलं शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य किंवा वेलबिंग राहण्याकरता. तर अशा प्रकारे झोपेची जी व्याख्या सांगितलेली आहे. तर आता आपण पुढे बघूयात की नक्की मग झोप म्हणजे काय. जे मी थोडासा आधी उल्लेख केला की झोप जी आहे म्हणजे अकॉर्डिंग टू मॉडर्न सायन्स झोप जी आहे ती 2 सायकलची आहे. NREM आणि REM म्हणजे रॅपिड आय मुवमेंट आणि नॉन रॅपिड आय मुवमेंट. त्यामध्ये परत रॅपिड आय मुवमेंट जी आहे ती एक फेज आहे आणि नॉन रॅपिड आय मुवमेंट हे परत N1, N2 आणि N3 मध्ये डिवाईड केलेलं आहे. तर एकदम सोपं समजण्यासाठी सांगते, जेव्हा आपण अंथरुणावर पडतो तर तेव्हा आपल्याला जी पहिली जी असते झोप लागायची लाईट, जेव्हा आपण थोडंसं जागृत अवस्थेत असतो आणि थोडंसं झोपलेल्या अवस्थेत असतो, दॅट इज N1. त्याच्यानंतर N2 जी आहे ती आपण गाढ झोपेत जाण्याच्या अगोदरची जी असते ती N2 असते. आणि N3 म्हणजे जेव्हा आपण डीप स्लीपमध्ये जातो तेव्हा त्याला N3 असं म्हणतात. आणि परत हे जे N1, N2, N3 आणि याच्यामध्ये परत मग रॅपिड आय मुवमेंटची सायकल असते आणि 2 सायकल मिळून हे एक सायकल असतं. आणि हे 2-3 साधारणतः 3 ते 4 सायकल झालं तर आपली झोप ही पूर्ण होते. तर झोप म्हणजे हेच असते, हे 2 जे आहेत ते 2 पार्टचं बनून एक सायकल तयार होतं, एक सायकल असतं. आणि हे सायकल म्हणजे जनरली आपण 4-5 सायकल कंप्लीट झाली याची की मग आपली झोप होते. तर जनरली जे आहे N1 मध्ये इथे आहे, दाखवते मी स्लाईडवर. हां, हे असं स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 आणि स्टेज 4 आणि REM स्लीप. तर हे एक सायकल पूर्ण कंप्लीट सायकल आहे. आणि हे पूर्ण कंप्लीट सायकल जे आहे ते 90 ते 120 मिनिटाचं असतं. आणि ह्या पूर्ण कुठल्याही आता जी REM स्लीप म्हणजे रॅपिड आय मुवमेंट स्लीप जी सायकल आहे त्याच्यामध्ये स्वप्न दिसतात जनरली आपल्याला. आणि डीप स्लीपमध्ये आपल्याला जनरली स्वप्न दिसत नाही. आणि एक सायकल कंप्लीट झाल्यानंतर जर आपल्याला जाग आली तर आपल्याला फ्रेश वाटतं.
पण हे सायकल कुठंही मध्ये ब्रेक झालं, म्हणजे N1, N2 आणि N3 किंवा रॅपिड आय मुवमेंटमध्ये जर कुठं ब्रेक झालं सायकल, तर मग आपल्याला उठल्यानंतर आळस वगैरे येतो, डोळे जड पडतात, अंग जड पडतं. ठीक आहे. तर आता आपण आयुर्वेदा नुसार बघूया की जी झोप जी आहे तर ती कशी येते. तर आयुर्वेदामध्ये झोप येण्यासाठी 4 महत्त्वाचे कंपोनंट सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये एक आहे की तमोगुण अवस्था. तर म्हणजे इथं कसं असतं, ह्या स्थितीमध्ये काय होतं की हृदय हे जे आहे ते तमोगुणाने व्यक्त होते. तमोगुणाने व्यक्त झाल्यानंतर आपल्याला झोप येते. त्याच्यानंतर श्लेष्म आधिक्य, म्हणजे जेव्हा श्लेष्म म्हणजे कफ, हे पृथ्वी आणि जल महाभूत प्रधान आहे आणि त्यामुळे आपल्याला श्लेष्म आधिक्य झाल्यामुळे सुद्धा निद्रा येते. आणि तमोगुणी लोकांमध्ये निद्रा ही जास्त, म्हणजे रात्रंदिवस निद्रा, म्हणजे तमोगुणी जे लोक आहेत त्यांच्यामुळे त्यांना खूप झोप येते. कफ प्रकृतीच्या लोकांना पण जास्त झोप येतो. त्याच्यानंतर स्रोतोगत श्लेष्मा व्याप्ती, त्याचंच सांगितलेलं आहे की जे मनोहर स्रोतस आहे आपलं, त्याच्या मनोहर स्रोतसामध्ये जेव्हा संपूर्ण स्रोतसामध्ये श्लेष्मा व्याप्त जातो तेव्हा बुद्धीचे कार्यविषयांचे ग्रहण करणे यामध्ये बाधा निर्माण होते, तेव्हा आपल्याला निद्रा येते. आणि तिसरं जे सांगितलेलं आहे चरकांनी, यदा तू मनसी क्लांते कर्मात्मानं क्लमन्विता विषयभ्य निवर्तते तथा सोपती मानव. याचा अर्थ असा आहे की श्रम झाल्यानंतर आपलं मन, इंद्रिय हे यांचे विषय ग्रहण करण्यासाठी असमर्थ होतात आणि जेव्हा आपल्याला निद्रा येते आणि मनाला म्हणजे असमर्थ होऊन निद्रा येते आणि मनाला ग्लानी आल्यामुळे पण आपल्याला निद्रा येते. ह्या अवस्थेलाच निद्रा असं म्हटलेलं तर आहे. अशा प्रकारे आयुर्वेद आणि मॉडर्न सायन्सचं निद्रा कशी येते हे सांगितलेलं आहे. तर मग आता आपण बघूया की ठीक आहे. तर मॉडर्न सायन्सचा अजून एक आहे की मॉडर्न सायन्स असं सांगतं की झोप जी येण्यामध्ये झोप येणं ही एक कॉम्प्लेक्स बिहेवियरल स्टेट आहे. त्याच्यामध्ये 4 ज्या आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे. त्याच्यामध्ये न्यूरल रेग्युलेशन, एंडोक्राईन रेग्युलेशन, सायकोलॉजिकल रेग्युलेशन आणि होमोस्टॅटिन अँड सिरसॅडियन रेग्युलेशन, ह्या 4 गोष्टी महत्त्वाच्या सांगितलेल्या आहे. तर इथं आपण मेलाटोनिन किंवा मग एंडोक्राईनचे रेग्युलेशन आहे त्याच्यामध्ये पण मेलाटोनिन येतं. तर जनरली आपल्याला जी झोप येते तर हे मेलाटोनिनचं सिक्रिशन जे आहे ते हॉर्मोन आहे, त्याचं सिक्रिशन वाढल्यानंतर आपल्याला झोप येते. म्हणजे जनरली ते सिक्रिशन जेव्हा वाढतं तेव्हा आपल्याला झोप येते. तर जेव्हा झोप येत नाही तर मग नॉर्मली हे हॉर्मोन देण्याची पद्धत आहे अमेरिकेमध्ये वगैरे, पण आपल्यामध्ये पण देतात. आणि ही जी थेरपी आहे ती ॲडिक्टेड थेरपी नाही आहे, थोड्या कालावधीसाठी आपण असं करू शकतोय. तर मेलाटोनिन हे जे हॉर्मोन आहे हे झोप येण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात इथे ठेवली पाहिजे. दुसरं मी जे बोलणार आहे ते सिरसॅडियन रेग्युलेशन किंवा सिरसॅडियन रिदम किंवा बायोलॉजिकल क्लॉक. तर तुम्हाला सर्वांना थोडीफार आयडिया असेल याबद्दल. तर आपल्या जसं सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतं, तसंच आपल्या शरीरामध्ये पण किंवा घड्याळ जे आहे आपलं ते जसं काटे बदलतं, तर तसंच आणि त्या घड्याळाच्या काटे बदलल्यानुसार जसे चेंजेस होतात, तसं आपल्या शरीरामध्ये पण शरीराचं एक घड्याळ असतं, त्याला बायोलॉजिकल क्लॉक म्हणतात. सूर्य उगवल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काही सिक्रिशन होतात हॉर्मोन्सचे आणि त्याच्यामुळे आपल्याला आपली झोप जी आहे ती जाते, म्हणजे सकाळी आपण उठतो. तर हे जे बायोलॉजिकल क्लॉक आहे आपलं, हे जर खराब झालं तर मग आपल्याला झोप येत नाही. म्हणजे काय ते जेव्हा आपण समजा आपण कसं होऊन जातं की आपण रात्री एखाद्या कारणास्तव जागलो तर आपण सकाळी लवकर उठत नाही. मग सूर्य उगवून जातो पण आपण उठत नाहीये. तर मग ह्यामुळे मग आपलं ते बायोलॉजिकल क्लॉक आहे ते खराब व्हायला लागतं. जनरली आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये बायोलॉजिकल क्लॉक असतं आणि त्याचं जर आपण त्या बायोलॉजिकल क्लॉकप्रमाणे चाललं तर सगळ्या हॉर्मोनचं सिक्रिशन व्यवस्थित होतं. स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी वगैरे येण्याचं काही काम नाही आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की आता आपण सध्याच्या फास्ट लाईफस्टाईलमध्ये आपलं सगळं हे जे बिघडत आहे ते बिघडत आहे. प्लस त्याच्यामध्ये आपण दिनचर्या वगैरे काही पाळत नाही आहे. त्याच्यामुळं झोप न येणं हे प्रमाण वाढलेलं आहे. तर आता हे एक सांगायचं होतं मला महत्त्वाचं. आता दुसरं जे एक आहे थोडंसं मायथॉलॉजिकल पण बोलणार आहे, मॉडर्न पण बोलणार आहे. तर झोप का बरी येत नाही आपल्याला? तर याचा सगळ्यात पहिला जो रेफरन्स आहे तो महाभारतामध्ये आहे. तर तेव्हा आपला हा जो आहे धृतराष्ट्राला झोप येत नव्हती. तेव्हा त्यांनी विदुरला बोलावून त्याला विचारलं की मला झोप येत नाही आहे कारण की उद्या युद्धाचा काय परिणाम होईल याचा विचार करून मला झोप येत नाही आहे.
तर तेव्हा विदुर सांगतो त्या झोप जी न येण्याची 5 कारणं सांगतो. त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की गिल्ट ऑफ थेफ्ट, म्हणजे आपण जर चोरी केली असेल तर त्याचं गिल्ट जे आहे त्यामुळे आपल्याला झोप येत नाही. किंवा अनफुलफिलनेस ऑफ डिझायर, म्हणजे आपल्या अपुऱ्या अपेक्षा. तर कुठली पण, मग ती अपेक्षा म्हणजे आता आपण आपल्या मॉडर्न लाईफशी जर कंपेअर करायचं, तर मग कुठली तलप असेल, दारू, तंबाखू, व्यसन किंवा आहार, हे सुद्धा अपुऱ्या अपेक्षामध्ये येतं. हे जर पाहिजे असेल तरी पण आपल्याला झोप येत नाही. त्याच्यानंतर अपमान. अपमान हा शब्द खूप अर्थाने घेतलेला आहे. लॉस ऑफ वेल्थ, जर आपला कोणी इन्सल्ट केला असेल किंवा आपलं वेल्थ लॉस झालं असेल, तर हे सगळं म्हणजे ग्रॉस घेतलेलं आहे. याच्यामध्ये समजा आपली जमीन कोणी चोरून घेतली असेल किंवा मग बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहे, हे सगळं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण खूप प्रयत्न केले आणि आपल्याला फेल्युअर आलं, म्हणजे फेल्युअर टू अटेम्प्ट सक्सेस, हे सुद्धा एक कारण सांगितलेलं आहे झोप नाही यायचं. आणि दुसरं अटॅक बाय स्ट्रॉंगर पर्सन, किंवा मग मृत्यूची भीती, किंवा माझ्यापेक्षा कोणीतरी स्ट्रॉंग येऊन माझ्यावर अटॅक करणार, ह्या 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत विदुरनीतीमध्ये झोप न येण्याच्या. आणि आपण हे असंच्या असं कोरिलेट आत्ता करू शकतोय. तर दुसरं पतंजली मुनी जे सांगतात की झोप का बरं येत नाही, तर त्यांनी पंचक्लेश सांगितलेले आहे. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, क्लेशा. तर अविद्या जे आहे ते 5ही क्लेशांची जर्नी सांगितलेलं आहे. तर अविद्या हा मी बेसिकली एकच विषयावर आता थोडंसं बोलते की अविद्या हे काय. तर आपलं जे मी मगा सांगितलं की प्रोफेशनल 30% लोक जे आहेत ते त्यांच्या प्रोफेशनमुळे झोपत नाही आहे. तर आपण जे सगळा काही आपला हा क्रिया व्यापार चालू आहे, तो कशासाठी चालू आहे, तर वाग्भट म्हणतात, महर्षी वाग्भट म्हणतात की सुखार्था सर्व भूताना मता सर्व प्रवृत्ते, म्हणजे सुख मिळवण्यासाठी सर्व आपल्या क्रिया चालू आहे. तर तुम्हाला झोप येत नाही आहे, तुम्ही जेवण वेळेवर करत नाही आहे, तर तुमचा जो क्रियावापर आहे किंवा तुम्ही जे सगळं काही करता आहात त्याचा काय फायदा आहे. तर हे अविद्या आहे. कारण की आपल्याला काय वाटतं की आपण आपला जो आनंद आहे, शाश्वत आनंद, हा सगळ्या गोष्टींमधून शोधत आहे, नेम फेममधून, पण तो आपल्याला तिथून मिळत नाही आहे, ते आपल्याला कळत नाही आहे हे सगळं. तर त्याच्यामुळे अविद्या इथं झोप न येण्याचं मी थोडंसं कोरेट करून सांगितलं. त्याच्यानंतर राग म्हणजे काय, सुखानुशयी राग, म्हणजे एखाद्या गोष्टीमुळे आपल्याला जर सुख मिळालं तर परत परत ती गोष्ट आपल्याला मिळवायची अपेक्षा होते, त्याला राग म्हणतात. राग म्हणजे तो चिडणं वगैरे, तसा राग इथे सांगितलेला नाही आहे. आणि द्वेष म्हणजे शयी द्वेष, म्हणजे एखादी गोष्टी आपल्याला वाईट अनुभव आला तर आपण ती गोष्ट आपल्याला मिळू नये म्हणून जर त्या काही गोष्टीचा द्वेष करू त्याला द्वेष असं म्हणतात. तर अशा प्रकारे विदुर नीतीमध्ये आणि पतंजलीनुसार हे जे आहेत ते कारण सांगितलेले आहेत झोप न येण्याची. पण आता मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये काय कारण आहेत. मॉडर्न लाईफस्टाईलमधले हे कारण आहेत मोबाईल, टी व्ही, इंटरनेट, व्हॉट्सअप चॅटिंग, प्रोफेशन. आता बरंच कोविड वगैरे होतं तर डॉक्टर्स, पोलीस आणि अदर हेल्थ वर्कर किंवा शिफ्ट ड्युटीमध्ये भरपूर लोकांच्या ड्युटीज असतात, ते सुद्धा आत्ता काळामध्ये झोप न येण्याचं कारण आहे. म्हणजे एक इथं सांगू इच्छिते का 1-2 दिवस तुम्ही झोपले नाही किंवा एखादा 6 दिवस तुम्ही झोपले नाही किंवा जास्तीत 15 दिवस झोपले नाही, तरी पण ते शरीर तुमचं मॅनेज करून घेतं. पण हे जर वर्षानुवर्ष चालू राहिलं असं की प्रॉपर झोपत नाही रात्री, तर मग तुम्ही मात्र स्लीप ऑर्डर्सचे बळी पडतात. त्याच्यानंतर वर्क स्ट्रेस असतो, त्याच्यामुळे सुद्धा हे सगळे मॉडर्न कारणं सांगितलेले आहेत. मॉडर्न लाईफमधले हे कारणं आहेत झोप न येण्याची. ठीक आहे. त्याच्यानंतर कम्प्युटर्स वगैरे हे सर्व गोष्टी. तर आणि याचे काय काय इफेक्ट होतात, झोप न घेतल्याने काय काय होतं, तर आपल्याला बहुतेक गोष्टी सगळ्या मी पहिल्या स्लाईडमध्ये क्लिअर केलेल्या आहेत. पण तर एक तर आपल्या रात्री झोप न घेतल्यामुळे आपल्याला दिवसा झोप येते. जर ड्रायव्हर असेल त्याला जर दिवसा झोप आली तर रोड ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढणार आहे. त्याच्यानंतर चिडचिडेपणा, एन्झायटी. त्याच्यानंतर जे आहे ते वी कॅनॉट कंट्रोल थिंक बेटर ड्यू टू लॅक ऑफ स्लीप. त्याच्यानंतर लाईफस्टाईल डिसऑर्डर खूप महत्त्वाचं आहे. लाईफस्टाईल डिसऑर्डर, तर लाईफस्टाईल हे जर आपण जर झोपेच्या आजाराचं जर बळी पडलं तर हमखास आपल्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर होणार आहे. आणि हायपर टेन्शन, डायबिटीस आणि ओबेसिटी. तर ओबेसिटी कशी होणार आहे, तर जेव्हा आपल्याला झोप येत नाही तर तेव्हा आपण उठून काहीतरी खाणार, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात, पचन नाही होत, पोट साफ होत नाही, हे सगळं जे आहे ते सगळं विशियस सायकल सुरू होतं आणि आपण लाईफस्टाईल डिसऑर्डरचे बळी पडतो ड्यू टू इम्प्रॉपर स्लीप घेतल्यामुळे.
तर मग आता याच्यामध्ये काय सुधारणा आपण काय सुधारणा करायची, तर आपण जी आहे ती आपली झोपेसाठी कशी योगिक जीवनशैली ठेवायची, तर हे आपण बघणार आहोत. तर स्लीप हायजीनही म्हणतात त्याला. स्लीप हायजीन म्हणजे काय, की झोप येण्यासाठी आपण आपलं जे काय बिहेवियर चेंज करतो किंवा इन्व्हायरमेंटल चेंज करतो, त्याला स्लीप हायजीन असं म्हणतात. तर हे सगळं याच्यामध्ये येणार आहे. पण मी चांगलं एक्सप्लेन करण्यासाठी त्याचे 3 पार्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये दैनिक सुधारणा काय काय करायच्या, योगिक सुधारणा काय काय करायच्या आणि इतर काय काय उपाय आपण करू शकतो आहेत, तर ते आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये आहेत की पहिलं दैनिक सुधारणा. तर सर्वात महत्त्वाचं की जे सांगितलेलं आहे की लवकर निजावे आणि लवकर उठावे. ठीक आहे, म्हणजे आपल्या झोपण्याची आपले उठण्याची वेळ ही ठरलेली असावी. असं नाही आहे की आज 12 वाजता झोपले, मग उद्या 1 वाजता झोपले, आज मी 6ला उठले, उद्या 7ला उठते. अशा ज्या वेळा आहेत त्या अनियमित वेळा ठेवायच्या नाही. त्याच्यामुळे आपलं सिरसॅडियन जे सायकल आहे किंवा बायोलॉजिकल क्लॉक आहे ते मेंटेन होत नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सुटेबल, आणि हे प्रत्येकाला वेगवेगळं, म्हणजे हे कॉमन जरी सांगत आहे तरी प्रत्येकाचं वेगवेगळं ठरणार आहे हे. कारण की प्रत्येकाचं कामाचं स्वरूप, प्रत्येकाचं म्हणजे प्रकृतीनुसार हे सगळं ठरणार आहेत. पण बेसिक काय असावं ते मी सांगते. तर एक तर लवकर झोपायला पाहिजे, लवकर उठायला पाहिजे. झोपण्याच्या उठण्याच्या वेळ ह्या ठरलेल्या असावा. माझी मुलगी मागच्या वेळेस नर्सरीला होते, तर तेव्हा तिला ती नर्सरीमध्ये पोयम होती, अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज मेक्स मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईज. त्या लोकांना सुद्धा कळालं आहे, पण आपल्या लोकांना कळत नाही आहे. त्यानंतर की आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, स्लीप हायजीनमधलं हे खूप महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे का आपलं रात्री जरी जागरण झालं तरी आपण सकाळी जी वेळ ठरवलेली आहे तेव्हाच उठलं पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी मात्र आपण ते कॉम्पन्सेट करावं लागणार आहे आपल्याला. तर त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी आपण लवकर झोपायचं आहे. समजा आज माझं जागरण झालं आणि मी रोज सकाळी 4 वाजता किंवा 5 वाजता उठते, तर मी 4ला किंवा दुसऱ्या दिवशी 4ला आणि 5लाच उठली पाहिजे. आणि मग दुसऱ्या दिवशी जे आहे ते मी लवकर झोपायचा प्रयत्न केला पाहिजे. हे महत्त्वाचं लक्षात ठेवायला पाहिजे. दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट की दिवसा झोपणं टाळायचं. दिवसा अजिबात झोपायचं नाही आहे. ते का झोपायचं नाही ते प्रश्न उत्तराच्या सेशनमध्ये येणारच आहे. तर आता फक्त मी इथे उल्लेख करते की दिवसा झोपणं टाळायचं आहे. त्याच्यानंतर काही लोकांचं खूप सेडेंटरी लाईफस्टाईल असतं. म्हणजे दिवसभर बसणंच असं त्यांचं. जरी आपल्या ड्युटीच्या प्लेसमध्ये आपल्याला बसायचं असेल, तरी आपण 20-25 मिनिटांनी एक कुठेतरी जाऊन थोडं चक्कर मारून यायला पाहिजे. तर आपण 20 मिनिटं आपली बैठक ठेवून कुठेतरी थोडंसं चक्कर, जस्ट पाणी प्यायला किंवा मग आपल्या जो कामाचं जी तिथं आपली वर्क प्लेस आहे त्याच्यामध्ये अशी अरेंजमेंट केली पाहिजे की आपल्याला थोड्या वेळाने उठावं लागणार आहे कुठल्यातरी गोष्टी घेण्यासाठी. तर दिवसभर आळशासारखं बसून राहायचं नाही आहे. आपण ॲक्टिव्ह पाहिजे, फिजिकली आपण ॲक्टिव्ह पाहिजे. त्यानंतर महत्त्वाचा एक नियम की रात्रीचं जेवण. तर रात्रीचं जेवण हे ना, हे जड अन्न रात्रीच्या वेळेस घ्यायचं नाही आहे. म्हणजे प्रोटीनयुक्त जो आहार आहे तो रात्रीच्या वेळेस घ्यायचा नाही. तुम्ही जर खूप जेवण केलं तर मग तुम्हाला रात्री झोप येणार नाही आहे. दुसरी जे आहे की झोपण्यापूर्वी साधारणतः 2 ते 3 तास जेवण केलेलं असावं. तर आता आजकाल काय होतं आहे की जेवतात मस्तपैकी लेट 10:30-11 वाजता लोकं जेवतात आणि 11:30-12 वाजता हे स्टँडर्ड सांगते मी शहरातलं की झोपतात. तर ते अतिशय चुकीचं आहे. त्यानंतर पुढचं जे आहे त्यामध्ये दिनचर्याचं पालन याच्यासाठी की तुमचं जे बायोलॉजिकल क्लॉक आहे त्याच्याशी तुम्हाला मिळतं-जुळतं घ्यायचं आहे. त्याच्यामुळे दिनचर्याचं पालन करायचं आहे. हे जर केलं तर तुमचे हॉर्मोन्स व्यवस्थित सिक्रेट होणार आहेत. तुमचं बॉडीचं पूर्ण जे काम आहे ते व्यवस्थित सुरळीत चालू राहणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 7 नंतर चहा, कॉफी, निकोटीन आणि अल्कोहोल टाळायचं. तर स्पेशली अल्कोहोलचं मी सांगते. अल्कोहोलमुळं आधी तर झोप येते, पण नंतर इन्सोम्नियाचं अल्कोहोल हे खूप महत्त्वाचं कारण आहे. तर चहा, कॉफी आणि निकोटीन म्हणजे सिगारेट, तर हे स्मोकिंग जे आहे, तर हे तुम्हाला अलर्ट किंवा स्टिम्युलेट करायचं काम करतात. त्याच्यामुळं संध्याकाळी 7 नंतर तर तुम्ही 11 वाजता झोपत असाल, जर तुम्ही 8 वाजता झोपत असाल, तर ते तुम्ही 4-5 तास अगोदर हे घेतलं नाही पाहिजे. चहा, कॉफी, निकोटीन आणि अल्कोहोल. त्यानंतर 7 वाजेनंतर हेवी एक्सरसाइज टाळायचे. म्हणजे खूप अगदी म्हणजे याच्यामुळे काय होणार आहे, हेवी एक्सरसाइज केले तर आपली सिम्पॅथेटिक सिस्टीम ॲक्टिवेट होणार आहे. जनरली आपल्याला सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जी आहे ती शिफ्ट करायची आहे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये. त्याच्यामुळे 7 वाजेनंतर संध्याकाळी 7 वाजेनंतर व्यायाम टाळायचे.
त्याच्यानंतर शयनकक्षामध्ये म्हणजे जिथं आपला बेडरूम आहे त्याच्यामध्ये पूर्ण इलेक्ट्रॉनिक कर्फ्यू लावायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, तर इलेक्ट्रॉनिक्सच्या ज्या वस्तू आहेत म्हणजे टी व्ही, कम्प्युटर, मोबाईल किंवा इतरही कुठल्या ह्या वस्तू अजिबात ठेवायच्या नाही आहे आपल्या बेडरूममध्ये. आणि खूप समजा आहे, आता समजा छोटं घर आहे, बेडरूम तिथंच आहे, सगळं 1-2 खोल्यांमध्ये मॅनेज करताय, तर मात्र असतील तरी त्या झोपण्याच्या 20 मिनटं किंवा 40 मिनटं अगोदर त्या बंद केल्या पाहिजे. आणि खूप लोकांना सवय असते, कम्प्युटर स्लीप मोडवर टाकतात आणि झोपतात किंवा मग मोबाईल चार्जिंगला लावून झोपतात. तर ॲक्च्युली याचं असं आहे की त्याच्यापासून जे अल्ट्राव्हायलेट रेज येतात मोबाईलपासनं किंवा ते आपण जेव्हा कम्प्युटर वगैरे असतो त्याच्यापासून जो ब्ल्यू लाईट येतो तो इन्सोमनिया करण्याचं कारण आहे. त्याच्यामुळे पूर्णतः म्हणजे आपलं जर सेपरेट जर आपलं बेडरूम असेल तर तिथं मी तर रेकमेंड करेल की तिथं ह्या वस्तूच नको. टी व्ही, मोबाईल, कम्प्युटर ते सगळं हे करायचं, बाहेरच ठेवायचं. आणि याच्यात आणखीन एक ॲड करायचं की भांडणं, जे काही घरगुती भांडणं असतील ते सुद्धा आपल्या बेडरूमपर्यंत नेऊ नये. आणि सगळ्या वरीज चिंता ह्या ज्या आहेत त्या बेडरूमच्या बाहेरच ठेवून बेडरूममध्ये एकदम फ्री माइंडनी एकदम शांत मनाने जाऊन झोपण्यासाठीच त्याचा वापर करावा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की जे मी आता सांगितलं की विचार, भीती, चिंता, ताणतणाव हे सगळं बेडरूमच्या बाहेरच ठेवायचं आहे. ॲटलिस्ट जर तुम्हाला हे जर करायचं असेल चांगलं तर तुम्ही एक गोष्ट करू शकताय तर तुमचे तुम्हाला काय भीती आहे, चिंता आहे किंवा काय ताणतणाव आहे याच्यावर जर तुम्हाला जर विचार करायचा असेल तर तुम्ही एक लेट आफ्टरनून म्हणजे थोडंसं संध्याकाळ म्हणजे दुपारच्या शेवटी त्याची एक तुम्ही लिस्ट करा आणि त्याचं काय तुम्ही सोल्युशन काढू शकताय ते तुम्ही जस्ट पेपरवर लिहा आणि ते तसा तुम्ही त्याचा विचार करा. पण ते बेडरूमपर्यंत काही नेऊ नका. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की म्हणजे चला आता झोपायचं आहे, मग चला फोन घेतला आहे आणि मस्तपैकी बेडवर झोपला फोन बघतोय, तर असं पण नको. जेव्हा झोप येईल ॲक्च्युली तेव्हाच बेडवर जायचं आहे. मग काय होतं माहिती का, गेले तुम्ही बेडवर झोप लागली नाही तर मग तुम्ही उगाच घड्याळ बघत बसा, तुमची अँझायटी वगैरे वाढत जाते. त्यापेक्षा जेव्हा झोप येते तेव्हा बेडरूममध्ये जाऊन तुम्ही झोपा. आणि जर झोप येत नसेल तर तुम्ही स्वतःला एंगेज करा. तुम्ही बुक वाचू शकताय किंवा मग आणखीन तुमचं कुठलंही जे काम आवडतं काम आहे ते तुम्ही करा. पण विदाऊट झोप न येता तुम्ही बेडवर जाऊ नका. त्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे की झोप येत नसेल तर सारखं घड्याळ बघू नका. त्याच्यानंतर आहार हा खूप महत्त्वाचा आहे, जो मी मगा सांगितलं तुम्हाला की तुम्हाला रात्री खूप जड अन्न घ्यायचं नाही आहे, प्रोटीनयुक्त आहार घ्यायचा नाही. पूर्वी आपल्याकडे किंवा आताही आपण देतो प्रोटीन. तुम्ही म्हणाल तर रात्री दूध प्यायची जर हे आहे पद्धत आहे तर त्या दुधामध्ये आपण साखर टाकून देतो, म्हणजे कार्बोहायड्रेट मिक्स करून देतो. त्याच्यामुळे ते मिश्रण चालू शकते. पण खूप हेवी जेवण करून झोपायचं नाही, त्याच्यामुळं पण आपल्याला इन्सोमनिया होते किंवा झोप व्यवस्थित येत नाही. त्याच्यानंतर एक रूल टाकून घ्यायला पाहिजे, काय की सकाळी आपण उठल्यानंतर 20-25 मिनटं मस्त मोकळ्या हवेत जाऊन फिरून यायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे 2-3 गोष्टी होतात. एक तर आपलं शरीरात ऑक्सिजन जे आहे ते जास्त प्रमाणात जातं. म्हणजे जेव्हा आपण श्वासोच्छ्वास करतो, एक प्राणायाम पण होऊन जातो आपल्या. त्याच्यानंतर अक्युप्रेशरचे जे पॉईंट्स आहे ते पण पॉईंट्स आहेत ते पण दाबले जातात पायातले. दुसरी गोष्ट, गृहिणींना पण मदत होते. दूध वगैरे आणायचं असेल तर ते तुम्ही बाहेर जात असाल तर सांगतात घरच्या गृहिणी की तुम्ही हे पण घेऊन या. तर अशा प्रकारे सकाळी उठल्यानंतर थोडंसं 20-25 मिनटं मोकळ्या हवेत मस्त रिलॅक्स होऊन फिरून यायला पाहिजे. त्यानंतर आता ही जी आहे आपल्या झोपण्याची जागा कशी पाहिजे, ती एक तर शांत पाहिजे, कम्फर्टेबल पाहिजे. त्याच्यामधला लाईट जो आहे तो डार्क पाहिजे, म्हणजे डिम लाईट पाहिजे तिथं. डार्क म्हणजे अंधारी खोली पाहिजे ती. त्याच्यानंतर ती जास्त कूल पण असू नये आणि खूप हॉट पण असू नये. एक वेळ कूल चालते पण जास्त गरम तिथे होऊ नये. आणि नॉईज फ्री म्हणजेच शांतती रूम आपली असावी. तर कधी कधी काय होतं की आपल्याकडे नसतं, गोंगाट असतो आजूबाजूला, तर तुम्ही मग कापसाची बोळं वगैरे तुम्ही एअरबड्स वगैरे वापरू शकताय. त्याच्यानंतर एक मशीन पण येतं व्हाईट नॉईज नावाचं, ते पण तुम्ही वापरू शकताय. तर दुसरी गोष्ट की झोपण्याच्या अगोदर रिलॅक्स कसं व्हायचं, तर योगिक जीवनशैली सांगणारच आहे, पण थोडंसं जे जनरल आहे ते सांगते
की झोपण्याच्या अगोदर एक प्रॉपर ड्रेस आपण नाईट ड्रेस सैल सुती कपडे वापरले पाहिजे. त्याच्यानंतर ब्रश केलं पाहिजे दाताला. त्याच्यामुळे ह्या गोष्टींची आपल्याला सवय झाली ना की आपल्या बॉडीला अजिबात आधीच म्हणजे सवय होते की नाईट ड्रेस घातलाय, ब्रश केलाय, चला आता आपला माइंडसेट होतो की आता आपल्याला झोपायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे की आपण सगळ्यात जास्त बेडवर गेला पटकन काय म्हणजे आपल्या ब्लँकेट किंवा बेडवरची चादर आपल्याला म्हणजे बेडवरचं बेडशीट आपल्याला म्हणजे त्याला आपण स्पर्श करतो. त्याच्यामुळं बेड, मॅट्रेस, पिलो, बेडशीट किंवा ब्लँकेट हे जे आहे ते आपल्या आवडतं असावं किंवा आपल्याला कम्फर्टेबल असावं. त्याच्यानंतर टेम्परेचर कंट्रोल करायला हवं. त्याच्यासाठी आपण बाथ घेऊ शकतोय किंवा फूट बाथ फक्त घेऊ शकतोय. त्याच्यानंतर सॉफ्ट म्युझिक ऐकू शकतोय थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी. बासुरी वगैरे किंवा मग योगनिद्राचे जे व्हिडिओ असतात ते पण तुम्ही ऐकू शकताय. त्याच्यानंतर एक हलकं-फुलकं असं रीडिंगसाठी म्हणजे स्वतःला जे एंगेज करायचं आहे आणि एक चांगलं बेटर ऑप्शन असतं की आपण पुस्तक झोपण्याच्या अगोदर जर पुस्तक वाचलं तर योगिक जीवनशैलीमध्ये असं सांगितलेलंच आहे की रात्री स्वाध्याय करून झोपायचे. म्हणजे तेच विचार आपल्या डोक्यामध्ये असतात. स्वाध्याय करणं म्हणजे थोडक्यात अभ्यास करूनच झोपायचं आहे. काहीतरी चांगलं वाचलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला स्वप्न पण कमी पडतात ॲक्च्युली. त्यानंतर जे आहे ते की आता योगिक जीवनशैली ही कशी पाहिजे. तर योगिक जीवनशैलीचं फार महत्त्व आहे की झोप न येण्यामध्ये. तर त्याच्यामध्ये पहिलंच सांगते मी की ध्यान करावं. त्याच्यानंतर काही आसनं सांगणार आहेत, प्राणायाम सांगणार आहेत. त्यानंतर शवासन, योगनिद्रा आणि शांती मंत्र आणि त्राटक. तर याबद्दल बोलणार आहे मी. तर पहिलं आहे ते ध्यान. तर ध्यान जे आहे तर हे शिवसंहितेमध्ये खूप चांगला याचा रेफरन्स आलेला आहे की ध्यान कसं करावं. म्हणजे बुद्धिमान योग्याने किंवा बुद्धिमान माणसाने झोप येण्यासाठी मी म्हणते आता. तर जमिनीवर उताने झोपून निरंतर ध्यान करावे. तर कुठं ध्यान करू शकतो आपण. तर आपल्या भूमध्यावर, श्वासावर किंवा मग मनातल्या मनात अंक मोजणे हे सुद्धा ध्यान होऊ शकतं आहे. जेव्हा आपल्याला झोप येत नाही तेव्हा आपण आपल्या भूमध्यावर, श्वासावर लक्ष केंद्रित करायला हवं. मनातल्या मनात अंक मोजायला हवे. याच्याने सुद्धा ध्यान होतं. त्यानंतर दुसरं जे आहेत की आसनं. तर कुठली आसनं करायची. तर ध्यानात्मक आसनं करायची. सिद्धासन, पद्मासन, भद्रासन, वज्रासन, पवनमुक्तासन किंवा सूर्यनमस्कार ही आसनं आहेत त्यामध्ये. इथं पिक्चर्समध्ये पण दाखवलेली आहेत. त्यानंतर जे आहे ते प्राणायाम. तर प्राणायामामध्ये सगळ्यात मोस्ट इफेक्टिव्ह प्राणायाम जो आहे झोप येण्यामध्ये तो आहे भ्रामरी प्राणायाम. तर भ्रामरी प्राणायाम याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो आहे प्राणायाममध्ये तो भ्रामरी प्राणायाम सांगितलेला आहे. भ्रामरी प्राणायामामुळे काय होतं ॲक्च्युली जेव्हा आपण भ्रमराचे गुंजन करतो तेव्हा जे साऊंड वेव्ज आहेत त्या इलेक्ट्रिक वेव्हमध्ये कन्वर्ट होतात आणि दॅट गोज थ्रू टू द ब्रेन बाय ऑरिक्युलर ब्रँच ऑफ वॅगस नर्व आणि याचा आपल्याला जो आहे तो स्नूदिंग इफेक्ट भेटतो. त्याच्यामुळे माइंड शांत होते आणि असं झाल्यामुळे आणि आपली जी सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम जी आहे ती डिॲक्टिवेट होऊन आपली पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ॲक्टिवेट होते. त्याच्यामुळे झोपण्या अगोदर भ्रामरी प्राणायाम करायला पाहिजे. तसंच आहे नाडीशोधन प्राणायाम. नाडीशोधन प्राणायाम कसं करतात त्यामध्ये एका नाकपुडीने श्वास घेऊन दुसऱ्या नाकपुडीने तो सोडायचा असतो. परत ज्या नाकपुडीने श्वास सोडलेला आहे त्याच नाकपुडीने श्वास घेऊन परत दुसऱ्या नाकपुडीने श्वास सोडायचा असतो. किंवा मग साधं तुम्ही डीप ब्रिदिंगसुद्धा करू शकताय. तर अशा प्रकारे भ्रामरी प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम किंवा डीप ब्रिदिंग हे करावं. त्यानंतर जे आहे ते शवासन किंवा योगनिद्रा. तर शवासन ही जी आहे शवासनमध्ये आपण जनरली रिलॅक्स पोज जसं हे चित्रामध्ये दाखवलेलं आहे तशी जी आहे ती आपण पोज घ्यायला सांगतो. म्हणजे पोस्चर असतं आपल्या बॉडीचं. थोडंसं पायामध्ये अंतर, हातामध्ये अंतर, आपले तळवे जे आहेत ते आकाशाच्या बाजूला असतात. पाय रिलॅक्स असतं, मान कुठल्या तरी एक साईडला झुकती असते आणि आपण स्वतःला रिलॅक्स करायचं असतं शवासनामध्ये. तर आणि योगनिद्रा जे आहे तर योगनिद्राचं यूट्यूबवर पण बरेच सेशन उपलब्ध आहेत. म्हणजे योगनिद्रामध्ये प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन आपण त्याला म्हणतो. यामध्ये जे रुग्ण आहेत किंवा जे साधक आहेत त्यांना झोपवलं जातं आणि त्यांचा बॉडीचा एक पार्ट जो आहे तो रिलॅक्स करायला त्यांना म्हणजे सूचना दिल्या जातात आणि त्यानुसार ते करत जातात.
तर योगनिद्रा हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही जर स्लीप डिसऑर्डर तुम्हाला जर स्लीप डिसऑर्डर असेल तर याचं तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता. तर बरेच सेशन यूट्यूबवर वगैरे अवेलेबल आहेत. त्यानंतर जे आहे ते शांती मंत्र. तर शांती मंत्राचं उच्चारण केलं पाहिजे किंवा मंत्र उच्चारण केलं पाहिजे. मी अनेकदा जेव्हा मंत्रयोगाचा व्हिडिओ केला तेव्हाही हे सांगितलेलं आहे. तर जे ओम शब्द आहे तर अ म्हणजे स्वर आहे. जेव्हा आपण कुठलाही स्वर उच्चारतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये इंटरल्युकिन 2 हे उत्पन्न होतं आणि ते जे आहे ते 200 टाइम्स स्ट्रॉंगर आहे दॅन ॲस्पिरिन. ॲस्पिरिन हे पेन किलर आहे, त्याच्यापेक्षा ते स्ट्रॉंग आहे. दुसरी गोष्ट जी आहे, आपण जेव्हा व्यंजन म्हणजे म उच्चारतो तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये अल्फा आणि डेल्टा वेव्ह ॲक्टिवेट होतात आणि हे सगळं जे आहे ते आपल्याला ट्रँक्युलायझिंग इफेक्ट देतात टू द माइंड. त्याच्यामुळे शांती मंत्रामुळे आपलं मन शांत व्हायला मदत होते. त्याच्यामुळे झोपण्याच्या पूर्वी किंवा इन बिटवीन किंवा 2-2 तासांनी दिवसभराचं प्रमाण किती आहे तुमचं इन्सोमनियाचं त्याच्यावर हे अवलंबून आहे. दिवसभरामध्ये 2-2 तासांनी तुम्ही मंत्र उच्चारण केलं तरी चालणार आहे. त्यानंतर जे आहे ते त्राटक खूप महत्त्वाचं आहे. त्राटकची आधी विधी सांगते मी, की त्राटकमध्ये आपण आपल्या डोळ्याच्या पातळीवर एक मेणबत्ती पेटवतो स्टँडवर ठेवून आणि तिच्या रूममध्ये अंधार असतो आणि तिच्याकडे मग आपण बघायचं असतं. तर कधीपर्यंत बघायचं? जेव्हा आपल्या डोळ्यातून पाणी येत नाही तोपर्यंत आपण त्या मेणबत्तीकडे पाहायचं असतं. याला त्राटक असं म्हणतात. यामुळे आपलं मन जे आहे ते एकाग्र व्हायला मदत होते. माइंड शांत होतात. मनामधले जे उद्वेग असतात ते कमी होतात. अशा प्रकारे त्राटक करायचं असतं. त्यानंतर इतर उपाय. आता हा जो तिसरा पॉईंट आहे की इतर उपाय. तर इतर काय काय उपाय करायला पाहिजे? तर याच्यावर रिसर्च पण झालेले आहेत. हे आयुर्वेदामधले सगळे उपाय घेतलेले आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते शिरोअभ्यंग. शिरोअभ्यंग म्हणजे काय? डोक्याला तेल लावून चांगली मालिश करून घ्यायची. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते पादाभ्यंग. पादाभ्यंग म्हणजे काय? झोपण्यापूर्वी पायाला तेल लावून त्यांची मालिश करायची. प्लस जर आपल्याकडे काशाची जे वाटी असेल तर त्यांनीसुद्धा आपल्याला मालिश केली तरी चालते. त्याच्यानंतर झोप आणणाऱ्या कोणत्या वस्तू आहेत? तर ऊसाचा रस आहे, उडीद आहे, दूध आहे, मांसरस आहे, स्निग्ध मधुर आहार आहे, म्हशीच्या दुधापासून. म्हशीचं दूध जे आहे ते स्पेशल निद्राकर सांगितलेलं आहे बरं का. म्हशीच्या दुधापासून तयार केलेलं दही आहे किंवा मग संपूर्ण शरीराला तेलाभ्यंग करणं किंवा कर्णपुरण करणं, नेत्रतर्पण करणं, उद्वर्तन करणं, स्नान, शीर व शरीराला स्निग्ध शीतद्रव्यांचा लेप करणं, चंदनाचा लेप करणं. त्याच्यानंतर सुखकर मृदुशय्या, सुखदुःखांपासून मुक्ती, कार्यमुक्ती आणि हवेशीर सुंदर ठिकाणी सुखकर संवान म्हणजे थोडंसं अंग चेपून घेणं आणि निद्रेचा योग्य काळ. हे असे उपाय आपण जर आपली झोप व्यवस्थित होत नसेल तर आपण हे सगळं केलं पाहिजे. तर स्लीप हायजीन ह्या सगळ्या पॉईंट्सबद्दल आत्ता मी बोललेले आहेत. त्यानंतर आता आपण हे पूर्ण टॉपिक हा कवर करायचा प्रयत्न केला आहे ॲक्च्युली, पण काही प्रश्न आहेत ते येतात लेक्चरमधनं आणि हा विषय थोडा मोठा विषय आहे. तर मग प्रश्न उत्तराच्या स्वरूपात सुद्धा तो चांगला समजायला मदत होईल. तर आपण काही प्रश्न बघूयात. तर काही लोकांचं असं म्हणणं असतं की आमची जर एकदा झोप मोड झाली तर आम्हाला पुन्हा झोप लागत नाही. तर असं खूपदा होतं की आपण रात्रीमध्ये एकदा उठलो तर आपल्याला पुन्हा झोप लागत नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण रात्रीच्या मध्ये का उठतोय त्याचं ॲनालिसिस केलेला पाहिजे. तर पहिलं जर आहे की आपल्याला समजा युरिन लागली आहे की लागलेली आहे त्याच्यामुळे उठत आहे का, बाथरूमला जायचं आहे म्हणून आपण उठत आहे का. जर असं होत असेल तर संध्याकाळी 6 नंतर आपला जो वॉटर इंटेक आहे तो कमी केला पाहिजे. ठीक आहे, ही एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, डायबिटीसचे जे लोक असतात त्यांच्यामध्ये झोप मोडून मूत्रप्रवृत्ती होत असते नेहमी. तर अशा लोकांनी त्यांचा डायबिटीस जो आहे तो कंट्रोलमध्ये ठेवला तर त्यांना रात्री उठावं लागणार नाही. तिसरी गोष्ट, कधी काय होतं की फॅन चालू ठेवतात झोपताना लोक आणि मग रात्री त्यांना थंडी वाजते म्हणून मग ते थंडी वाजते म्हणून उठतात. तर मग असं म्हणजे जे कारण आहे ते कारण जो डिस्टर्बन्स आहे त्या डिस्टर्बन्सला आपल्याला रोकायचं आहे. कधी काय होतं की बाहेर खूप मोठे आवाज येत असतात, रस्त्यावर घर असतं. तर मग अशा वेळेस मग आपण इयरबड्सचा किंवा जे मग आम्ही म्हटलं होते की व्हाईट नॉईज नावाचं मशीन येतं, ह्या मशीनचा आपण म्हणजे वापर करू शकतोय. तर इथं महत्त्वाचं आहे की आपली झोप
कशामुळे मोड होते ना, ते आपण कारण शोधायचं आणि ते मिनिमाइज करायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की मी किती पण लवकर झोपले तरी 12 वाजेपर्यंत मला झोपच लागत नाही आहे, बरोबर? तर हाच आपला आजचा हे सगळं सांगण्यापाठीमागचा हाच उद्देश होता की इन्सोम्निया किंवा झोप न लागणे. आता इन्सोम्निया जे आहे ते 3 प्रकारचं आहे. एक तर तुम्हाला झोप लागत नाही आहे. दुसरं, जी झोप लागते पण ती म्हणजे पूर्ण डीप स्लीप लागत नाही आहे, बरोबर? आणि तिसरी गोष्ट की तुमची झोप मोड होते, म्हणजे तुम्ही कमी काळासाठी झोपताय. तर ह्या 3 गोष्टी इन्सोम्नियामध्ये म्हणजे मी आज कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. तर हे सगळं लेक्चर मी याच्यासाठीच आज सांगितलेलं आहे की कितीही लवकर झोपले तरी झोप लागत नाही आहे. मग याच्यासाठी काय करायचं आहे? पहिली गोष्ट की रिलॅक्सिंग जे पद्धती सांगितल्या त्या करायचं आहे, स्लीप हायजीन पाळायचं आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाचं की तुम्ही जरी 12ला झोपले तरी तुमची उठण्याची वेळ फिक्स पाहिजे. म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला आपोआप बरोबर लवकर झोप येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर जे आहे की काही विचारतात मुलं की रात्री जागून केलेला अभ्यास चांगला की सकाळी उठून? तर मी रेकमेंड करेल की सकाळी उठून केलेला अभ्यास. त्याच्या पाठीमागं माझ्याकडं स्ट्रॉंग रिझन पण आहे. ॲक्च्युली तुम्ही रात्री जेव्हा जागतात तेव्हा तुमचं सर्केडियन किंवा बायोलॉजिकल क्लॉक तुम्ही खराब करून घेतात. ठीक आहे. तर त्याच्यामुळं ते एक कारण. दुसरी गोष्ट की सकाळचा जो हा काळ असतो तो सत्व प्रधान काळ असतो. आध्यात्मिक कार्यासाठी सुद्धा सकाळचा काळ सांगितलेला आहे. दुसरी मॉडर्नच्या भाषेत बोलायचं तर ब्रेनमध्ये सेरोटोनिन नावाचं हॉर्मोन सिक्रेट झालेलं असतं. त्याची जी क्वांटिटी आहे ती मॅक्झिमम लेवलला असते. त्याच्यामुळे तुम्ही थोडा जरी अभ्यास केला तरी तुमची स्मरणशक्ती चांगली राहते, म्हणजे स्मरणात राहतं ते. त्याच्यामुळं सकाळी उठून केलेला अभ्यास कधीही चांगला. तुम्हाला जर तशी सवय नसेल तर तुम्ही तशी सवय लावून घ्या. रात्री जागण्यापेक्षा सकाळी उठून केलेला अभ्यास खूप चांगला. त्यानंतर झोपेत स्वप्न पडतात, का बरं पडतात आणि ते पडू नये म्हणून काय करायचं? तर ॲक्च्युली हे मॉडर्न सायन्स म्हणतं की स्वप्न पडणं चांगलं आहे. तुमचे जे इमोशन आहेत ते बाहेर पडून जातात स्वप्ना थ्रू, असं मॉडर्न सायन्सचं म्हणणं आहे. आणि जेव्हा आपण रॅपिड आय मुवमेंट REMची जी सायकल सांगितलं त्याच्यामध्ये तुम्हाला स्वप्न पडतात. ठीक आहे. तर आणि दुसरं एक आयुर्वेदानुसार बोलायचं तर जेव्हा अर्धवट म्हणजे इंद्रिय जेव्हा अर्धवट निद्रेत असतात, म्हणजे इंद्रिय जेव्हा त्यांच्या अर्धवट निद्रेमध्ये असतात आणि मन जे आहे ते पण इंद्रियांमध्ये फिरत असतं, तेव्हा मग आपल्याला भूतकाळात किंवा जे काही थोडंफार स्मरण असेल तसे स्वप्न पडतात. तर याच्यासाठी जे आहे की मन आपलं जेव्हा पूर्ण विश्रांती घेत नसेल आणि इंद्रिय तर झोपलेले आहे पण मन आपलं भटकते इंद्रियांमध्ये, तेव्हा आपल्याला स्वप्न पडतात. तर याच्यामध्ये स्वप्न पडू नये म्हणून काय करायचं? तर एक तर सदृत्त आचरण किंवा झोपतेवेळी ईश्वराचं स्मरण करायचं. त्याच्यानंतर जे मनामध्ये जास्त उद्वेग असतात त्याच्यामुळे जास्त स्वप्न पडतात. असं म्हणतात की जे संतोषी लोक आहेत, म्हणजे संतोषी आहे किंवा आहे त्याच्यामध्ये समाधान मानणारे लोक आहेत, त्यांना सहसा स्वप्न पडत नाही. आणि दुसरं एक असं आहे की जे आपण समजा आपली जी वस्तुस्थिती आहे तिची जाणीव ठेवून जर आपण सध्या परिस्थितीशी समोर होऊन राहिलं तरी आपल्याला स्वप्न कमी पडणार आहेत. आणि माझी आजी सांगायची म्हणून मी एक गोष्ट सांगते की जेव्हा आपल्याला खूप स्वप्न पडतात तेव्हा आपल्या मस्तकाशी एक पुस्तक ठेवायचं आणि पायाशी शिराई ठेवायची किंवा झाडू ठेवायची. याच्यामुळे आपल्याला वाईट स्वप्न पडत नाही किंवा स्वप्न पडत नाही. जस्ट विषय आहे म्हणून मी सांगते. त्याच्यात काही अंधश्रद्धा वगैरे असेल तर माहीत नाही मला, पण असं आम्ही करायचो. लहानपणी आम्ही खूप करायचो. असं की जेव्हा समजा स्वप्न पडू नये असं वाटतंय तर मग डोक्याजवळ पुस्तक ठेवायचं आणि पायाशी शिराई ठेवायची. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण स्वप्न पडू नये म्हणून काय करायला पाहिजे? सदृत्त आचरण, झोपतेवेळी ईश्वराचं स्मरण, त्याच्यानंतर वस्तुस्थितीची जाण ठेवून सद्य परिस्थिती समरूप म्हणून राहणं आणि जे उपाय सांगितला ते आपण करू शकतोय. त्यानंतर जे आहे की ध्यान केल्यामुळं नक्की झोप लागण्यास कशी मदत होते? तर ध्यान केल्यामुळं आपलं जे मेलाटोनिन नावाचं जे हॉर्मोन आहे ते झोप इंड्यूस करण्यासाठी महत्त्वाचं असतं. ते सिक्रेट होतं, त्याच्यामुळे झोप लागते. नंबर 1. नंबर 2, ध्यानामुळे आपलं माइंड जे आहे ते शांत होतं. नंबर 3 की ध्यान केल्यामुळं आपली जी ॲक्टिवेटेड सिस्टीम आहे, सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम, ती पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये शिफ्ट व्हायला मदत होते. त्यामुळे आपल्याला झोप व्यवस्थित लागते ध्यान केल्यामुळं. ठीक आहे. त्यानंतर जे आहे
की मला झोपेच्या गोळ्यांची सवय लागेल का? तर येस, डेफिनेटली झोपेच्या गोळ्यांची सवय लागते. याच्यावर जाऊन सांगते की झोपेच्या गोळ्यांची अशी सवय लागते, तर जी आपण 0.25ची जी रेस्टिल घेत असतो, तर ती सुद्धा कमी पडते नंतर. 2 वर्षांनी तुम्हाला त्याचा डबल डोस, त्याच्या दुसऱ्या 2 वर्षांनी आपल्याला त्याचा दुसरा डबल डोस असं सुरू होतं. त्याच्यामुळे झोपेच्या गोळ्यांपासून दूर राहायचं. आपले हे जे उपाय आहेत ते करायचे आणि झोप आणायचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे, लहान मुलं जास्त झोपतात ते योग्य आहेत का? तर येस, लहान मुलांना हे जास्त झोपलेच पाहिजे. ते जेवढे जास्त झोपतील तेवढाच त्यांचा ब्रेनचा फिजिकल विकास जास्त होणार आहे. ते योग्यच आहे. तर जनरली जे लहान मुलं आहे जन्माला आलेलं, ते 21 तास झोपतं. नंतर हळूहळू जशी त्याची ग्रोथ होते, तर तसं ते मग त्याची झोप कमी होत जाते. त्याच्यामुळे ते एकदम योग्य आहे. त्याच्यात काहीच हे नाही आहे, वावगं काही नाही आहे. त्याच्यानंतर जर काही कारणास्तव रात्री जागरण झाले तर दिवसा झोपण्याचे काही नियम आहेत का? तर येस, डेफिनेटली आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. तुमचं रात्री जेवढं जागरण झालेलं आहे, तुमचं रात्री समजा 4 तास जागरण झालं, तर दिवसा जेवणाच्या अगोदर त्याच्या अर्धं झोपायचं. म्हणजे 4 तास जागरण झालं तर 2 तास झोपायचं. पण ते मात्र काय, जेवणाच्या अगोदर झोपायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर मला अभ्यासाला बसल्यावर खूप झोप येते आणि इतर वेळेस झोप येत नाही. मुली विचारतात प्रश्न असा, की मॅडम आम्हाला अभ्यासाला बसल्यावर खूप झोप येते, काहीतरी सांगा. तर एक असं आहे की झोपून अभ्यास करायचा नाही. आणि दुसरं मी एक मंत्र योगाचा जो व्हिडिओ सांगितलेला आहे त्याच्यामध्ये टाकलेला आहे, शक्ती मंत्र. तर तुम्ही जेव्हा अभ्यासाला बसता तेव्हा तुम्ही स्टिम्युलंट जे मंत्र आहेत आपल्याला, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ॲक्टिवेट करणारे जे मंत्र आहे किंवा ऊर्जादानाने मंत्र आहे, त्याचं उच्चारण करा. म्हणजे तुम्हाला झोप येणार नाही. ठीक आहे. आणि अभ्यास जो आहे तो न झोपता करायचा, म्हणजे न झोपून अभ्यास करायचा नाही, तो अभ्यास बसूनच करायचा आहे. दुसरी एक गोष्ट, की खूप जेवण करून अभ्यासाला बसायचं नाही आहे. जेव्हा अभ्यासाला तुम्हाला बसायचं आहे तेव्हा तुम्ही लाईटच जेवण केलं पाहिजे. तर नंतर झोप किती काळ घेतली पाहिजे? तर ॲक्च्युली झोपायचा काळ जो आहे, जनरली मी सांगते की 7 तास झोपलं पाहिजे. पण हे डिपेंड आहे आणि व्हेरीज आहे पर्सन टू पर्सन. मनुष्याचं काम काय आहे, त्याचं स्ट्रेस लेवल काय आहे, त्याची लाईफ कशी आहे, त्याची लाईफ सेडेंटरी आहे की त्याचं आपण तो किती मेहनतीचं काम करतो आहे, ह्या सगळ्या याच्यावर ही झोप अवलंबून असते. तर ते प्रत्येकाने आपलं बघायचं आहे की आपल्याला झोपेतून उठलं फ्रेश वाटतं. म्हणजे जनरली कसं असतं, हा टाईम वेगळा आहे, पण आपल्याला कोणता टाईम बरोबर आहे? जेव्हा आपल्याला सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटतं, दिवसभर कुठलीच सुस्ती वगैरे येत नाही, तर तो काळ, जेवढा काळ आपण झोपलोय तो काळ आपल्यासाठी योग्य आहे. जनरली 7 तास हा योग्य काळ सांगितलेला आहे. त्यानंतर आम्हाला नाईट ड्युटी असते तर आम्ही काय करायचं? आम्हाला नाईट ड्युटी आहे तर आम्ही काय करायचं? ओके. तर याच्यामध्ये कसं आहे, की कुठलेही 6 दिवस नाईट झाल्यानंतर 1 दिवस तुम्हाला ऑफ असतो. तर हे आहे ना, कानून आहे, नियम आहे. तर तुम्ही ती 6 तासाची झोप जी आहे ती तुम्ही कॉम्पन्सेट त्या 1 दिवसात करायची. त्याच्यानंतर मी जो आधीचा नियम सांगितला, की काही कारणास्तव रात्री जागरण झाले तर आपण दिवसा काय झोपायचं, तो नियम पण तुम्ही इथे पाळू शकताय. त्याच्यानंतर टीव्ही आणि कॉम्प्युटरमध्ये काय फरक आहे? तर हे इन्सोम्निया जो होतो, तर तो कसा होतो? म्हणजे टीव्ही आणि कॉम्प्युटरमुळं होतो बरोबर आहे. पण टीव्हीमुळं कमी होतो कारण की टीव्ही पॅसिव्ह आहे. ओके. पण कॉम्प्युटर जे आहे ते ॲक्टिव्ह आहे. तुम्ही तिथे तुमचा ब्रेन इन्व्हॉल्व असतो. तुमचं ते इंटरॅक्टिव्ह असतं. तुम्ही कॉम्प्युटरवर चॅट करत असाल किंवा Instaवर असाल किंवा मग तुम्ही बाकीचं काही Facebookवर असाल, तर तुम्ही तिथं तुमचं इंटरॅक्शन आहे. त्याच्यामुळे जास्त इन्सोम्निया होणार आहे. हाच फरक आहे, की कॉम्प्युटर ॲक्टिव्ह आहे आणि टीव्ही हा पॅसिव्ह आहे. त्यानंतर डीप स्लीपची भरपाई शवासन करू शकते का? तर खरं सांगायचं तर नाही करू शकत. हां, कारण की कसं असतं, डीप स्लीपमध्ये जे हॉर्मोन रिलीज होतात, ग्रोथ हॉर्मोन रिलीज होतं. त्याच्यानंतर तुमचे टेन्शन फ्री कमी करणारे जे हॉर्मोन आहेत ते रिलीज होतात. हां, तर ती जी भरपाई ती करू शकत नाही. पण तुम्हाला इन्स्टंट रिलॅक्सेशन शवासनामुळे मिळू शकते. तुम्ही जर 5-10 मिनिटाचं शवासन केलं तर तुमची बॉडी जी आहे ती रिलॅक्स होते आणि एनर्जी रिबिल्ड व्हायला मदत होते. पण जी एनर्जी तुम्हाला रात्रीच्या झोपण्यातून डीप स्लीपमधून मिळते, तितकं शवासन त्याची भरपाई करू शकत नाही. काही काळासाठी सांगितलं मी तुम्हाला, की काही वेळेस शवासन ठीक आहे, पण
म्हणजे तुम्ही रात्रभर जागला फक्त शवासन किंवा योगनिद्रा करून होणार आहे, तसं होणार नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुपारी का झोपू नये, तर दुपारी का बरं झोपू नये, तर एक अकॉर्डिंग टू मॉडर्न सायन्स असं आहे की आपला जो BMR आहे म्हणजे बसल मेटाबॉलिक रेट तो कमी होतो. त्याच्यामुळे यू प्रोन टू मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणजेच ओबेसिटी वगैरे. त्याच्यामुळे दुपारी झोपू नये. आणि आयुर्वेदानुसार सांगायचं तर कफ आणि कफाचे विकार होतात, श्लेष्मा वाढतो, त्याच्यामुळे झोपायचं नाही आहे, स्थूलता वगैरे येते. त्याच्यानंतर मेदाची वृद्धी होते, त्याच्यामुळे दुपारी झोपायचं नाही आहे. तर प्रॅक्टिकली कसं आहे माहिती का, तर आपण नेहमी कुठंतरी असं वाचतो फेसबुकवर इकडे तिकडे की रात्री चांगली झोपण्यासाठी दिवसभर प्रामाणिक काम करावं लागतं. तर प्रामाणिक काम जेव्हा आपण करतो तर तेव्हा नॅचरली हे सगळं होऊन जातं. एक तर तुमचं म्हणजे बॉडी जी आहे ती थकलेली असते कारण की तुम्ही ॲक्टिवली काम करतात. दुसरं तुम्ही हॅपी असतात, प्रामाणिकपणे तुम्ही काम केलेलं आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही हॅपी आहात, म्हणजे मनात कुठल्याही प्रकारचे तुमच्या उद्वेग नाही आहे. दुसरी गोष्ट, तुमची जी पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम आहे ती पण ॲक्टिवेट असते कारण की यू आर हॅपी फॉर तुम्ही जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे नॅचरली हे सगळं जुळून येतं. म्हणून तुम्ही जेव्हा प्रामाणिक काम करता तेव्हा तुम्हाला झोपण्यामध्ये कुठलाही हे नसतो. आणि आत्ता सध्या काय होत चाललं आहे की आपण आपले संस्कार जे आहेत ते विसरत चाललो आहे. आपण खूप प्रॅक्टिकल होत चाललेलो आहे. म्हणजे माणुसकी वगैरे सगळं आता ते सगळं म्हणजे बघितलं असं समाजामध्ये डोळे उघडून बघितलं तर ते सगळं काही एकदम नामशेष होत चाललेलं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येकजण स्वतःचा फायदा बघतोय. म्हणजे फक्त आनंदासाठी एखादी गोष्ट करणं हे सगळं विसरून चाललं आहे. तर आपली बेसिक जी लाईफस्टाईल आहे तीच बदलायला हवे. ती जर बदलली तरच आपल्याला झोपेसारखी इतरही काही जे विकार आहेत ते होणार नाही आहेत. तर तुमचे काही क्वेश्चन्स, कमेंट्स, ओपिनियन असतील तुम्ही मला ह्या मेलवर करू शकतायत. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.